गेल्या कित्येक वर्षापासून 4-5 वर्षापासून महिला उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे मालमत्ता पावती कर वाटप करत आहेत। हे काम बचत गटांना देण्यात आलेलं आहे। गेल्या 5 वर्षापासून हे काम बचत गटांना देण्यात आलेलं आहे। तर पहिले 2 वर्ष जेव्हा महानगरपालिका डायरेक्ट बचत गटांना कामं द्यायची तेव्हा यांचे पैसे बरोबर दिल्या जायचे, पण जेव्हापासून कोलब्रो कंपनी थ्रू हे पैसे मिळत आहेत तेव्हापासून यांच्या पेमेंटचा खूप प्रॉब्लेम होऊन राहिला। त्यांना 8-8, 10-10 महिने काम झाल्यानंतर सुद्धा पेमेंट मिळत नाही। प्रत्येक महिलेचे 25-25, 30-30 हजार असं आता टोटल 42 लाखाचं बिल आहे। तर हे 8 महिन्यापासून महिलांना पगार मिळालेले नाहीये। तर त्यामुळे वारंवार गेल्या 3-4 महिन्यापासून आम्ही फॉलोअप करतो की महिलांचे पैसे द्या। प्रत्येक ह्या बचत गटाच्या महिला अत्यंत गरजू महिला आहेत आणि त्यांचं आता पेमेंट होत नाही। तर 8-8 महिने जर महिलांना पेमेंट नाही मिळालं तर काय करायचं, म्हणून आता अशा 200 महिला आहेत साधारण, आणि तेव्हापासून कोलब्रो कंपनी थ्रू हे पेमेंट होते। मी वारंवार मागणी केली की जेव्हा हा पार्ट कोलब्रो कंपनीला देण्यात आला तेव्हा हे कोलब्रो कंपनीतर्फे जो बचत गटांना पेमेंट देण्याचा पार्ट आहे हा डायरेक्ट महानगरपालिकेने महिलांना द्यावा, कोलब्रो थ्रू का देण्यात यावा। त्यामुळे पेमेंट द्यायला खूप लेट होतं। आधी आम्हाला डायरेक्ट महानगरपालिकेकडूनच देत होते, त्यावेळेला आम्हाला वेळेवर पेमेंट द्यायचं। पण आता हे कोलब्रोला गेले तेव्हापासून कोविड मध्ये सुद्धा महिलांनी इतकं व्यवस्थित काम केलेलं आहे। पहिले पोस्टाने पावत्या जायच्या आपल्या, तेव्हा कोणालाच बिल मिळत नव्हते। आता गेल्या 2 महिन्यात विक्रमी आपलं कलेक्शन झालेलं आहे। तर हे पावत्या बरोबर गेल्यामुळेच झालेलं आहे ना। आयुक्तांशी तुम्ही वारंवार चर्चा केली, पण आयुक्त सकारात्मक आहे का? आयुक्त सकारात्मक आहेतच, ते दरवेळेस गेले की आम्हाला सांगतात होते, पण जेव्हा झालं नाही तेव्हाच हे पाऊल उचलावं लागलं। कारण आता मध्ये इलेक्शन आल्यामुळे आम्ही थोडं थांबलो होतो, पण महिलांची खूप मागणी होती की मॅडम काहीतरी करा, त्यामुळे हे पाऊल आम्हाला उचलावं लागलं। आणि आता तात्काळ पेमेंट झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे बचत गटातील महिला सर्व बचत गटातल्या महिलांना महानगरपालिकातर्फे टॅक्स पावती वाटपांचं काम म्हणजे मॅडम आणि लेंगरेकर सर जे आहेत त्यांच्या थ्रू आम्हाला हे काम भेटलेलं आहे। असं तर फक्त महानगरपालिका म्हणतात की गट स्थापन करा, बचत गट करा, पण बचत गट फक्त स्थापनच करून भेटतात। त्याच्यामध्ये गाड्या जरी रस्त्यावर असल्या तरी त्या उचलून देतात। बचत गटातर्फे ते काहीतरी पावत्या पण फाडतात आजकाल, त्या ज्या गाड्या असल्या उभ्या त्यांच्या बचत गटाला काम अजिबात देत नाहीत, नुसतं कागदावर यांच्या योजना आहेत सगळ्या। आणि कसं तरी मॅडम आमच्यासाठी फक्त अंजली सावळे मॅडमच बचत गटांना खूप म्हणजे प्रोत्साहन पण देतात, सहकार्य करतात, एकदम मन तन धनापासून सहकार्य करतात। आणि आता पण त्यांनी स्वतः कोणीही आतापर्यंत आम्हाला एकाने म्हटलं नाही तुमचे पैसे भेटले का की तुमचं काय चालू आहे, पण साळवी मॅडम सतत प्रयत्नशील असतात नेहमी आम्हाला। आणि कंत्राटी पद्धती विरोधात ते आमच्या पक्ष आम्ही स्वतंत्र वेगळं आंदोलन चालूच ठेवू। पण तुमचा जो विषय होता त्यामध्ये आज त्यांना बिल घेऊन 3 ते 4 दिवसात सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील याची शाश्वती त्यांनी घेतलेली आहे। लगभग आपल्या ज्या विषयासाठी आपण लढतोय तर तो तुमचे बिल सर्व महिलांना या 2-3 दिवसामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये तुमच्या मेहनतीचे कामाचे पैसे दिले जातील। दुसरा जो विषय आहे की थेट देण्याचा त्यासाठी चर्चा करण्यात येईल। आणि तिसरा विषय पण आम्ही बोललेलो आहे। तर आपण आजचं जे आंदोलन आहे इथे आपण हे कारण की आपली प्रमुख मागणी पूर्ण होत आहे। तर आपण त्यासाठी डॉक्टर सुभाष जाधव सरांचा आणि महापालिकेचा आपण आपल्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी तातडीने हा विषय आपल्या हाती घेतला आणि तो लवकर निर्णय घ्यायचा निर्णय घेतला। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।